नमस्कार अधिकारी मित्रांनो, तुम्ही सध्या अधिकारीच आहात आणि पुढे अधिकारी होणार आहात, उच्च पदावर जाणार आहात। ॲक्च्युली आपण जे काही डिपार्टमेंटल PSIची परीक्षा झाली आहे, पूर्वपरीक्षा, याचा एक अंदाजित कट ऑफ काय असू शकतो हे आपण एक कट ऑफ प्रिडिक्शन पाहणार आहोत। याच्यामध्ये सुरुवातीला सांगणं असं की हा एक आपला अंदाज आहे, जेणेकरून पूर्वीचे एक्झाम झाली जागा आणि पूर्वीच्या कट ऑफ, तसंच त्या तुलनेमध्ये आताचा पेपर काय होता, जागा किती आहेत आणि प्रेझेंटी किती होती, याच्यातून कट ऑफ काय लागू शकतो। ठीक आहे, ही इन डिटेल्स आहे। अजून सेकंड की यायची बाकी आहे। सेकंड की आल्यावर तर अजून थोडं आपल्याला क्लिअर होऊन जाईल की कसं त्याचा कट ऑफ लागू शकतो। तत्पूर्वी सेकंड की नंतर फायनल निकाल आणि एक्झाम कधी होऊ शकते याचा एक अंदाज सांगतो मी तुम्हाला। ठीक आहे, आपण ते एक वेगळ्या व्हिडिओमध्ये पाहू की काय परीक्षा कधी होऊ शकते, पण आता एक पाहूया आपण एक शॉर्टमध्ये की कट ऑफ काय लागू शकतो। ठीक आहे, तर लक्षात घ्या, आपल्या याच्या आधी पूर्वी एक 2021ला परीक्षा झाली होती। ठीक आहे, त्यानंतर आपला 2023 मध्ये ही एक परीक्षा होते। ठीक आहे, आता याच्यामध्ये आपल्याला काय पाहायचंय की त्यावेळेस जागा किती होत्या आणि आता जागा किती आहेत। त्यावेळेस आता रेशिओ काय घेतला तर लक्षात ठेवायचे, रेशिओ याला घेतात लक्षात ठेवायचे 12चा। ठीक आहे, मग हे 12 प्लस होऊ शकतो, 12 प्लस जातो, हा पॉईंट मध्ये कुठेतरी जातो तो। मग पूर्वी पण 12 पॉईंट समथिंग होता, कारण 12 घ्यायचा असतो आणि ते 12चा रेशिओ काढण्यासाठी पुढे पॉईंट मध्ये जात होतो। ठीक आहे, मग लक्षात घ्यायचंय याच्यामध्ये 2021ला एक जे ऍड आली होती मित्रांनो, त्याच्यामध्ये जागा होत्या 250। ठीक आहे, या 250 जागा आणि त्यासाठी त्यांनी 12चा जर कट ऑफ घ्यायचा, 12चा रेशिओ घ्यायचा म्हटलं तर किती होत होतं, एक 3012 मुलं त्यांनी घेतली होती। किती? 3012। ठीक आहे, आणि यावेळेस कट ऑफ लागला होता 41.5 समथिंग। ठीक आहे, लक्षात घ्यायचं आहे, आउट ऑफ 100 म्हणजे 100 पैकी 41.5चा कट ऑफ होता। याच्यामध्ये रिझर्वेशन असा काय प्रकार नसतो, त्यामुळे इथे 250 जागेवर 3012 मुलं घ्यायची होते आणि त्यांना कट ऑफ लागला तो 41.5। तुलनात्मकरित्या अभ्यास केला आपण तर सध्याच्या जागा किती आहेत, 615। मग इथे मुलं त्यांना घेणं अपेक्षित किती आहे, मुलं घेणं अपेक्षित किती आहे त्यांना, लक्षात घ्यायचंय 7380 जवळपास 80 पर्यंत हे आकडा जातो, 7380 पर्यंत आकडा जातो। मग इथे एक लक्षात घ्यायचं मला, एक आपण ऑब्झर्व करूया। आता याच्यामध्ये एक तुम्हाला सांगतो मी, एकूण 28600 पर्यंत काहीतरी फॉर्म आले होते। ठीक आहे, तर याच्यापैकी परीक्षा दिली किती जणांनी, एक 25953 का काय समथिंग आकडा आहे हा। ठीक आहे, म्हणजे 26,000 पकडा, म्हणजे जवळपास 2500 मुलं, 2687 मुलांची गैरहजेरी इथं। ठीक आहे, म्हणजे 25,950 इतक्या या एक परीक्षार्थीमधून त्यांना 7380 मुलं घ्यायची, म्हणजे यांना 100 मुलांपैकी एकंदरीत 32 ते 33 मुलं घेणं अपेक्षित आहे। ठीक आहे, मग याच्यामध्ये लक्षात घ्या आणखी एक गोष्ट अशी की 615 जागा आहेत, 250ला 3032 घेतले होते। आता मला एक सांगा, 7380, आता 7380 मुलं घ्यायची आहेत, पूर्वी घेतली होती किती, 3012 मुलं। मग असं जर काउंट केला तर एक्स्ट्रा किती घ्यायचे, याचा एक्स्ट्रा किती घ्यायचा हिशोब लावला तर 4368 मुलं येतात। ठीक आहे, किती, 4368, म्हणजेच गेल्या वेळेच्या जागेपेक्षा 2.5 पट आहेत। गेल्या वर्षी जर इथे जर ही किती आहेत 100 आपण गृहीत धरली तर इथे हा आकडा यायला पाहिजे किती, 250। ठीक आहे, म्हणजे आता आहे याच्या 1.5 पटीने वाढवायचंय, म्हणजे आता 1 आहे तर पुढे 2.5, म्हणजे 21चा 1 पकडलं तिथं 2.5 असा असणार आहे त्याचा अंदाज। मग इथे लक्षात घ्या की 2.5 पट मुलं आहेत, म्हणजे डबल ऍड आली, त्याही पेक्षा पुढे 2.5 पटीने ऍड मोठी आहे, आलं लक्षामध्ये, 2.5 पटीने मोठी आहे। मग इथे कट ऑफ काय लागू शकतो, आता तुम्हाला माझ्याकडे ज्याकडे कॉन्टॅक्ट आले तर माझ्याकडं 56 मार्क्सवाला हायेस्ट आहे, म्हणजे 56-57 पर्यंत ते तुरळक असतात ते। ठीक आहे, यंग मुलगा आहे, काही अशी यंग मुलं आहेत की ज्यांचा अभ्यास आहे, नवीन येतात किंवा त्यांनी तयारी करतात। ठीक आहे, इथं बरंच असं होतं की अभ्यास लेवलमध्ये नसतो, इथे मार्क्स खूप कमी असतात येतात। इथे जे तुम्ही पाहिलं इथे तर हा कट ऑफ जे दिसते तुम्हाला 41.5चा लागला होता, तो 3012 पोरं घेतले होते। आताचाही पेपर त्या परिणामाने त्याच लेवलचा होता। या पेपरमध्ये काही क्वेश्चन चेंजेस होणार आहेत, बदल होणार आहेत, ते नायडू वगैरे तो प्रश्न असेल, एक इंग्लिशचा काहीतरी आहे तो कॅन्सल पण होणार आहे। ठीक आहे,
मग मला एक सांगा, एवढे 7380 आणि 3012 हा जो फरक आहे ना, हा फरक आणि पेपरची तुलना याच्यावरनं एक, म्हणजे मी तुम्हाला सांगितलं की इथे प्लस किती मुलं घ्यायचे, तर 4368 मुले ही प्लस असणार आहेत. मग याच्यावरनं इथं जर हा कट ऑफ असेल तर याचा काय, हा प्रश्न आहे. ठीक आहे, तर याच्यावरून एक माझं मी कट ऑफ प्रिडिक्शन सांगण्याचं असं की माझा एक अंदाज आहे, तुम्हाला एक सांगतो मी अंदाज फिक्समध्ये, की मेरिट जे आहे ना इथे असायला पाहिजे. कुठे, या 34 वर. पण याच्यामध्ये हे मेरिट कमी किती बघा, हे मेरिट्स दोन प्रकारे इथं हलवू शकतं. +2 न जाऊ शकतं, म्हणजे हे मेरिट 36 होऊ शकतं. ठीक आहे, किंवा -2 न येऊ शकतं, म्हणजे हे मेरिट किती होऊ शकतं, 32ही होऊ शकतं. लक्षात ठेवायचं आहे. म्हणजेच हे मी 34 कट ऑफ लागेल. डिपार्टमेंटल PSI पूर्व परीक्षा जे कट ऑफ आहे हा 34 लागेल असं माझं म्हणणं आहे. 34च्या आसपास 2 न खाली किंवा वर, म्हणजे 32 ते 36 पर्यंत फिरेल कुठतरी. म्हणजे 33, 34, 35, 36 याच्या पुढे 36 क्रॉस होणार नाहीच असं मला वाटतंय. सुद्धा वापरतोय मी इथे, कारण मला तेवढं ते मी ऑब्झर्व केलंय. 36 क्रॉस होणार नाही आणि 32ला मेरिट येऊ सुद्धा शकतं. ठीक आहे, म्हणजे ही बाउंड्री असेल 32 ते 36ची. ठीक आहे, म्हणजे 33, 34, 35 इथे कुठेतरी कट ऑफ राहील. ठीक आहे, मी तर 33 ते 36 सांगितलं, पण 32ला मेरिट येऊ शकतं. ठीक आहे, म्हणजे लक्षात ठेवायचं आहे, हा तुमचा कट ऑफ जे आहे हा 2023चा कट ऑफ. ठीक आहे, मग मी इथं काय म्हणू शकतो, डिपार्टमेंटल PSI. ठीक आहे, 2023 कट ऑफ. ठीक आहे, हा राहू शकतो किती, तर हे 34 आहे, -2 होऊ शकतं, म्हणजेच 32लाही येऊ शकतो. ठीक आहे, आणि हा +2 होऊ शकतो, म्हणजेच हा कट ऑफ किती 36ला सुद्धा जाऊ शकतो. परंतु 36 क्रॉस होणार नाही आणि 32 पर्यंतही कट ऑफ येईल. अर्थात 34च्या आसपास तर कट ऑफ कडे राहील असं माझं वैयक्तिक एक थोडं ऑब्झर्वेशन, आणि त्यानुसार मी हा प्रिडिक्शन टाकलं आहे. लक्षात घ्या, हा एक अंदाज होता. आणि याच्यामध्ये आणखी एक गोष्ट सांगण्याची, की मी बऱ्याच जणांचे कॉल आले होते डिपार्टमेंटल PSIच्या परीक्षेसाठी, लॉचं वगैरे. तर ते लॉच्या संदर्भात डिपार्टमेंटल PSIला एक फास्ट ट्रॅक बॅच मी घेणार आहे. सेकंड की आल्याच्या नंतर फास्ट ट्रॅक बॅच घेणार आहे, आणि सोबत मी टेस्ट सीरीज एक घेणार आहे. टेस्ट सीरीज 10 टेस्टची, लॉच्या टेस्ट सीरीज असणार आहे, 10 टेस्ट असणार आहेत. आणि डिपार्टमेंटल PSIची फक्त कायदे, हे फास्ट ट्रॅकमध्ये परिपूर्ण कायदे मी घेणार आहे. त्या संदर्भातही काही तुमची जर रिक्वायरमेंट असेलच तर तुम्ही काय करायचं आहे, की माझा नंबरच दिसतोय त्या थंबनेलला, नंबर दिला आहे मी 99 22 48. ठीक आहे, 99 22 48 55 00 या नंबरवर कॉन्टॅक्ट करायचा आहे. आणि तुमच्या काही प्रश्न, काही हेल्प, काही टेस्ट सिरीज किंवा फास्ट ट्रॅक बॅच काही रिक्वायरमेंट असेल तर नक्कीच कॉन्टॅक्ट करा. आपण भेटूयात. थँक्यू.